मित्रांनो, सोलापुरातील 70 फूट या ठिकाणी आपण आहोत. 70 फूट हा अतिशय गजबजलेला असा हा रस्ता आहे वाहतुकीच्या संदर्भात. आणि आता अर्ध्या तासा अगोदर इथं एक अपघाताची घटना घडलेली आहे. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी एका व्यक्तीचा जीव गेलेला आहे आणि वाळू वाहतूक करणारी एक डंपर याच्या मागच्या चाकामध्ये या व्यक्तीचा तोल जाऊन हा जीव गेलेला आहे. सदर व्यक्ती हा सायकलवरून इथून जात होता. त्या सायकलवरून जाताना ही घटना घडलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता सोलापुरात या वाळू किंवा रेती वाहतूक करणाऱ्या जे गाड्या आहेत ते वारंवार अपघात करून लोकांचे जीव घेत आहेत. प्रशासनाला केव्हा जाग येणार? पोलीस आयुक्त यांच्यावरती कधी कारवाई करणार? रस्ते संकुचित आहेत व रस्त्यावरती वाहतुकीची वर्दळ जास्त आहेत, तरी सुद्धा हे लोक आपल्या वेगाने गाडी चालवतात, वाहतूक करतात, वाळू नेतात, आणतात. हे लोकांना कोणाचा अभय आहे की लोक बिनधास्तपणे चालवतात? 7 रस्त्याची घटना असू दे, नागनाथ नगरची असू दे, अक्कलकोट रोडची असू दे, वारंवार अपघातात जीव जात आहेत. ते फक्त आणि फक्त या वाहतूक करणाऱ्या वाळू डंपरच्याच खाली. कॅमेरा पर्सन समीर शेखसह मी आदिल पटेल, हल्ला बोलणं, सोलापूर. 70 फूटला जो अपघात झालेला आहे तो अपघात इथून एक 50 मीटरच्या अंतरावरती झालेला आहे. त्यानंतर जी अपघात करणारी गाडी होती वाहतुकीची, ती गाडीच्या चाकाखाली जी सायकल आली होती त्या गाडीच्या, ती गाडी तिथून इथपर्यंत खरडून आलेली आहे. आपल्या सोबत काही इथले प्रत्यक्षदर्शी आहेत जे इथं बोलायला आहेत. नाम बोलो. मेरा नाम अबू बकर है। बाबा है वो आसरा मटन स्टाइल दुकान है उनकी। और जो है वो गाड़ी वाला ड्राइवर 15 से 16 साल का है। दारू पिए सो था। उसको जो है ना कुछ लोग ऐसे भगा के दिए ले वो लड़के को, और लड़का कहाँ है पता नहीं चल रहा। दूसरे लड़कन भी गाड़ी चौकी को लेको गए सो इंसाफ होना, निया होना उसके संगत। उसके छोटे छोटे बच्चे हैं, उसके बच्चे का नुकसान नहीं होना, ये मैं गुजारिश करता हूँ।